नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एमपीएससी कंबाईन ग्रुप बी 2024 मध्ये काही गणित, त्याचे प्रश्न आणि उत्तरे बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला आणि तेथून 2 किलोमीटर उत्तरेकडील बँकेत गेला व बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला. तर तो आणि त्याचे घर यामधील अंतर किती? तर सर्वात प्रथम अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडे शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला. समजा अमरचे घर ए या ठिकाणी आहे. तो त्याच्या घरापासून पश्चिमेकडे 4 किलोमीटर चालत गेला आणि तेथून 2 किलोमीटर उत्तरेकडे चालत गेला. 2 किलोमीटर उत्तरेकडील बँकेत, इथे बँक आहे बी ठिकाणी, बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला. म्हणजेच इथून पूर्वेकडे 4 किलोमीटर भरतचे घर आहे. तर तो आणि त्याचे घर यामधील अंतर किती? तर इथे आपल्याला लक्षात येते की हा आयत आहे, त्यामुळे हे अंतर व हे अंतर सेम आहे. त्यामुळे हे अंतर व हे अंतर सेम येईल, म्हणजेच 2 किलोमीटर. तर 2 किलोमीटर हे याचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालील संख्या श्रेणीतील क्रमाने येणारी संख्या कोणती? 3, 6, 11, 18 आणि पुढची संख्या आपल्याला ओळखायची आहे. यामधला फरक बघूया. 3 आणि 6 मध्ये 3चा फरक आहे. 6 आणि 11 मध्ये 5चा फरक आहे. 11 आणि 18 मध्ये 7चा फरक आहे. आता 3, 5, 7 याकडे बघितल्यावर आपल्याला लक्षात येते की प्रत्येकांमध्ये 2-2चा फरक आहे. म्हणजेच 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे. 5 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे. म्हणजेच 7च्या पुढची संख्या 9 येईल. म्हणजेच 18 आणि पुढच्या संख्येमध्ये 9चा फरक असेल. त्यामुळे पुढची संख्या येईल 18 अधिक 9 बरोबर 27. म्हणजेच फरकामधील फरक याच्याद्वारे आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. 27 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक तिसरा, योग्य निष्कर्ष निवडा. आता हा सिलोजिझमचा प्रश्न आहे. तर विधान 1 व 2 दिलेले आहेत, त्यावरून आपल्याला योग्य तो निष्कर्ष फाइंड आउट करायचा आहे. विधान 1 आहे, सर्व मोगरा शेवंती आहे आणि विधान 2 आहे, सर्व शेवंती फुले आहेत. आता यावरून आपण वेन डायग्राम काढून घेऊया. सर्वात पहिले विधान आहे, विधान क्रमांक 1, सर्व मोगरा शेवंती आहेत. म्हणजेच सर्व मोगरा हे शेवंती आहे. आता सर्व शेवंती फुले आहेत. सर्व शेवंती फुले आहेत. आपली वेन डायग्राम विधानांवरून तयार झाली आहे. आता आपण निष्कर्ष बघू. सर्व फुले मोगरा आहेत. सर्व फुले मोगरा आहेत का? नाही. सर्व मोगरा फुले आहेत, पण सर्व फुले मोगरा नाहीत. त्यामुळे निष्कर्ष क्रमांक 1 चुकीचा आहे. निष्कर्ष दुसरा, सर्व फुले शेवंती आहेत. सर्व शेवंती फुले आहेत, पण सर्व फुले ही शेवंती नाही. इथे काही अशी फुले आहेत जी शेवंती नाही. त्यामुळे निष्कर्ष ब ही चुकीचा आहे. त्यामुळे अ व ब दोन्ही चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न बघा. 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते. ट्रेनची लांबी शोधा. आता सर्वात प्रथम आपलं लक्ष एककांकडे गेलं पाहिजे. 54 दिलेला आहे, त्याच्यासोबत काय एकक आहे? किमी प्रति तास. आणि ट्रेन नंतर 9 सेकंदात म्हटलेलं आहे, इथे आहे सेकंद. हे दोन्ही युनिट सेम असले पाहिजे. किलोमीटर प्रति तास तर किलोमीटर प्रति तासच पाहिजे, म्हणजे इथे तास हवे होते, किंवा इथे सेकंद आहेत तर इथे मीटर पर सेकंड हवं होतं. आता आपल्याला कधीही युनिट सेम करून मगच एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असतं, हे लक्षात ठेवा.
तर पहिल्यांदा 54 किमी प्रति तासचं कन्व्हर्जन आपण सेकंदामध्ये करून घेऊ, कारण की इथे सेकंद दिलेले आहेत. आता 54 किमी प्रति तास म्हणजेच किलोमीटर पर आवर इज इक्वल टू किलोमीटरचं आपल्याला मीटरमध्ये करून घ्यायचंय आणि हॉवरचं म्हणजे तासाचं रूपांतर सेकंदात करून घ्यायचंय. आता 54 गुणिले 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1000. आता 1 तास म्हणजेच 60 गुणिले 60 म्हणजे 360 सेकंद, बरोबर. 54 गुणिले शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य कॅन्सल झाला. 54 गुणिले 10 भागिले 6 गुणिले 6 36. आता 540 भागिले 36 उत्तर येईल 15. आता 15 आपल्याला जे मिळालेले आहे त्याचे युनिट आहे मीटर प्रति सेकंद, कारण आपण तासाचं कन्व्हर्जन सेकंदामध्ये आणि किलोमीटरचं कन्व्हर्जन मीटरमधून करून घेतलेलं आहे. त्यामुळे 15 मीटर पर सेकंद हा ट्रेनचा मीटर पर सेकंदामध्ये वेग झाला. आता इथे V इज इक्वल टू S/T हा आपला फॉर्म्युला आहे. मराठीमध्येच वेग बरोबर अंतर भागिले वेळ. आता आपल्याला व्हेलॉसिटी म्हणजे वेग किती दिलेला आहे 15. S म्हणजे अंतर जे आपल्याला काढायचंय म्हणजेच ट्रेनची लांबी भागिले टी आपल्याला दिलेला आहे 9 सेकंद. टी म्हणजे वेळ म्हणून 15 गुणिले 9 135 135 मीटर हे आपले उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघा. 6 मजूर 4 दिवसांत 9600 विटा बनवतात, तर 18 मजूर 2 दिवसांत किती विटा बनवतील? हा आपल्याला वर्क टाइमचा प्रश्न आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, पर्सन इंटू डेज डिवायडेड बाय वर्क. आता हा फॉर्म्युला आपल्याला दोन साईडने चालवायचा आहे. P1 इंटू D1 डिवायडेड बाय W1 इज इक्वल टू P2 इंटू D2 डिवायडेड बाय W2. P म्हणजे पर्सन्स म्हणजे व्यक्ती, D म्हणजे डेज म्हणजे दिवस आणि वर्क म्हणजे एकूण काम, दॅट इज वर्क. आता P1 म्हणजे किती पर्सन्स आहेत? 6 मजूर आहेत. 6 गुणिले डी म्हणजे दिवस, 4 दिवसात गुणिले 4 डिवायडेड बाय वर्क. किती वर्क करतायत? तर 9600 विटा बनवतायत. 9600 बरोबर P2. आता दुसऱ्या सेंटेन्स मध्ये P2 किती आहे? P2 म्हणजे पर्सन्स किती आहेत? 18. 18 गुणिले D2 म्हणजे दिवस म्हणजे 2 इंटू 2 डिवायडेड बाय W2. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर 6 चोक 24, 24 भागिले 9600 बरोबर 18 गुणिले 2 36. आता W2 इकडे गेला त्यामुळे 36 भागिले 24 गुणिले 9600 उत्तर येईल 6 ने भाग लावा. 6 चोक 24, 6 6 36, 2 2 4, 2 त्रिकम 6, 3 0 0 divided by 2 is equal to 14400. एवढ्या विटा 18 मजूर 2 दिवसांत बनवतील. 144,000 हे आपले उत्तर येईल. पुढचा प्रश्न. जर अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले, भागिले म्हणजे अधिक आणि गुणिले म्हणजे भागिले, तर 15 वजा 3 अधिक 10 गुणिले 5 भागिले 5 म्हणजे किती? तर सर्वप्रथम आपण चिन्हांची अदलाबदल करून घेऊयात. 15 वजा म्हणजे गुणिले, गुणिले 3 अधिक म्हणजे वजा, वजा 10 गुणिले म्हणजे भागिले, भागिले 5 भागिले, तर भागिले म्हणजे अधिक 5 बरोबर. 15 आणि 3चा गुणाकार 45 वजा 10 आणि 5चा भागाकार 2 अधिक
45 वजा 2 43 अधिक 5 43 अधिक 5 48. उत्तर येईल 48. पुढचा प्रश्न 3.49 चा स्क्वेअर वजा 0.51 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 3.49 मायनस 0.51. आता इथे आपण जर एक्झाम मध्ये 3.49 चा स्क्वेअर करू वजा 0.51 चा स्क्वेअर करू, त्यांची वजाबाकी करू, त्याच्यानंतर 3.49 मायनस 0.51 करू, तर आपला खूप वेळ जाईल. ते बघता क्षणी आपल्याला लक्षात यायला पाहिजे हे ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए मायनस बी हा फॉर्म आहे. आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ए प्लस बी इंटू ए मायनस बी डिवायडेड बाय ए मायनस बी असं येईल. ए मायनस बी ला ए मायनस बी कॅन्सल होईल, उत्तर येईल ए प्लस बी. त्यामुळे ह्याचं उत्तर काय येईल, हा समजा ए आहे, हा बी आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए मायनस बी हा याचा फॉर्म झाला. आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय ए मायनस बी डिवायडेड बाय ए मायनस बी म्हणजेच 3.49 अधिक 0.51 3.49 minus 0.51 divided by a minus b 3.49 minus 0.51. आता यांची बेरीज वजाबाकी करण्याची गरज नाही, याला हे कॅन्सल होईल. आता यांची बेरीज करून 10 4 उत्तर येईल 4.